या संदर्भात आता आपण जाऊया बुलढाण्यामध्ये प्रफुल्ल खंदारे हे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेत। प्रफुल्ल, आपण पाहतोय की सातत्याने गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांची प्रतीक्षा केली जात होती। अखेर आज तो दिवस आलाय की मतदार राजा आपलं मतदान या मतदान पेटीत बंद करणारे। काय बुलढाण्यातलं वातावरण? अंकिता, नक्कीच बुलढाण्यामध्ये 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला आज सुरुवात झाली आहे। खऱ्या अर्थानं सकाळीच काही मतदार जे आहे घराबाहेर पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरं तर 11 नगरपालिकांसाठी ही निवडणूक होऊ घातली होती, मात्र देऊळगाव राजा येथे अपिलामध्ये नगराध्यक्ष पदासाठी प्रकरण असल्यामुळे देऊळगाव राजा वगळता इतर 10 नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाणार आहे। एकंदरीतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची नगरपालिका मानली जाते ती म्हणजे खामगावची नगरपालिका। खामगावमध्ये कामगार मंत्री राज्याचे आकाश फुंडकर यांनी आपल्या वहिनींना मैदानामध्ये उतरवलं होतं, त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि त्याचबरोबर आता मित्र पक्षांसोबत भाजपची युती झाली नसल्यामुळे शिंदे सेना असेल किंवा मग राष्ट्रवादी अजित पवार गट आहे हा देखील या ठिकाणी मैदानामध्ये आहे नगराध्यक्ष पदासाठी। त्यामुळे आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा जी आहे ते खामगावमध्ये पणाला लागले, तर तिकडे मेकरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव देखील आहे, तर त्यांच्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून जावा। आतापर्यंत मेकर नगरपालिकेवर सातत्यानं क्रॉस वोटिंग झाल्याचं पाहायला मिळत होतं। काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून जात होता, मात्र यंदा केंद्रीय मंत्रीपद प्रतापराव जाधवांकडे आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं मेकरमध्ये त्यांनी आतापर्यंत रणनीती आखली, त्याचा काय फायदा जो आहे त्यांच्या उमेदवाराला होतो ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार। त्यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे। तिसरी महत्त्वाची जी काही पालिका म्हटली जाते ती म्हणजे बुलढाणा नगरपालिका। बुलढाणा नगरपालिकेमध्ये विजयराज शिंदे हे जे भाजपचे 3 टर्म आमदार राहिलेले सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या पत्नीला उतरवलं होतं। तिकडे शिंदे गटाचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी देखील आपल्याच पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिली होती। त्यामुळे कुठेतरी घराणेशाहीचं जे काही निमित्त आहे या संपूर्ण राजकारणामध्ये नगरपालिकेच्या पाहायला मिळत होतं। त्यामुळे मतदार राजा कुणाला कौल देतं, काँग्रेसचा एक उमेदवार जो आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून त्या ठिकाणी प्रफुल्ल, खरं तर तुमच्या मागून आपण पाहू शकतो की मतदार राजा आता मतदान केंद्रांपर्यंत पोहोचले। मी तुम्हाला विनंती करेल की या मतदारांशी संवाद साधता येईल का? नक्कीच अंकिता, या ठिकाणी आपण काही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। खऱ्या अर्थानं सकाळपासूनच हे मतदार जे आहे ते घराबाहेर पडले होते आणि मी ज्या मतदार केंद्राबाहेर आहे त्या मतदान केंद्रावर सकाळीच या ठिकाणी ईव्हीएम यंत्र जे आहे ते बिघडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं। पण काही मतदार त्यांना आपण विचारत घराबाहेर तुम्ही पडला या ठिकाणी मतदान या ठिकाणी होतं, ईव्हीएम मध्ये या ठिकाणी सुरुवातीला अडचण येते। एक बटन क्रॉस होत होतं त्यामधलं, त्याची मशीन चेंज करण्यात आली, त्याचं वॅलेट खाली वर झालं होतं ते चिकटवण्यात आलं। सकाळी मॉक करत असताना ते लक्षात आलं आणि त्याची दुरुस्ती करण्यात आली। सुरू झाली सध्या मतदान सुरू झाली। आणखी काही या ठिकाणी आहेत मतदार आलेले त्यांना विचारण्याचा आपण प्रयत्न करूयात। काय वाटतं, बरेच दिवस झाले नगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या आणि आता तुम्ही मतदान करायला जाताय, आता चांगलं वाटतंय की आता खामगाव शहरामध्ये काहीतरी बदल वगैरे व्हायला हवा, त्या हिशोबाने मतदारामध्ये पण उत्साह फार आहे आणि आता मतदानाला सुरुवात होऊनच राहिलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही बघू शकता गर्दी सुरू पण झालेली आहे। किती आपण पाहू शकतो ही गर्दी जी आहे सकाळीच जी आहे मतदार राजा जो आहे घराबाहेर पडलेला आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावत या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला थोडी अडचण जी आहे ईव्हीएम यंत्रामध्ये या ठिकाणी झाली होती, मात्र जे निवडणूक अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचले, त्यांची टेक्निकल टीम पोहोचली आणि तातडीनं त्यांनी या संपूर्ण यंत्रामध्ये दुरुस्ती करून मतदान प्रक्रिया जी आहे सुरळीतपणे या ठिकाणी सुरू केलेली आहे। एकंदरीतच गेल्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगरपालिकेच्या ह्या निवडणुका आता होत आहेत, त्यामुळे निश्चितच मतदार राजामध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मतदार राजा देखील सकाळपासूनच घराबाहेर पडलेला आहे। आणि या संपूर्ण यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीनं स्थानिक मुद्दे आहेत नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, रस्ते असतील, पाणी असेल, आरोग्य असेल, या सर्व मुद्दे घेऊन आज जे आहे मतदार राजा जो आहे घराबाहेर पडलेला आहे। मात्र खऱ्या अर्थानं गेल्या प्रचार दरम्यान कशा पद्धतीनं भाजप असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे दोन्ही गट असतील त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण रणनीती जी काही आखली होती, मतदार राजांना जे काही आश्वासन दिले होते त्या आश्वासनावर आता मतदार राजा कितपत विश्वास ठेवतो आणि कशा पद्धतीनं एकंदरीतच एकीकडे महाविकास आघाडीची म्हणावी लागेल, एकीकडे महायुतीची, दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा ही पणाला लागल्याचं दिसून येते। तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।